नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज GST बद्दलची चांगली बातमी आहे. GST कलेक्शन 2.37 लाख कोटी एवढं झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे PNB हाऊसिंगमधला 10.44% स्टेक कार्लाईल ब्लॉक डीलच्या माध्यमातून विकणारे 1.71 कोटी शेअर्स. काही रिझल्ट शुक्रवारनंतर जे आले ते पाहूया आपण. शुक्रवार शनिवारची सवय लागली आहे त्यामुळे असं होत आहे. बुधवारनंतर जे रिझल्ट आले आणि काल सुट्टीच्या दिवशी आले त्यापैकी काही रिझल्ट बघूया. मास फायनान्शियल प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं. पारस डिफेन्सचा रिझल्ट चांगला आहे. एका शेअरचे 2 शेअरमध्ये ते स्प्लिट करणारे. JSW इन्फ्रा यांचाही रिझल्ट चांगला आहे. प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळंच वाढलं आहे. सोना BLW मिक्स आहे रिझल्ट. प्रॉफिट वाढलं आहे पण रेव्हेन्यू मार्जिन कमी झालं आहे. गोदरेज ॲग्रोवेटने 11 रुपये डिव्हिडंड दिला आहे. त्यांचं प्रॉफिट वाढलं आहे पण रेव्हेन्यू मार्जिन दोन्ही कमी झाले. MOIL यांचा रिझल्ट चांगला आहे. तिन्ही गोष्टी वाढल्या. सुंदरम फास्टनर प्रॉफिट कमी झालं, मार्जिन कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं. फिनिक्स मिल यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्हीही कमी, मार्जिन वाढलं. JSPL फायद्यातून तोट्यात गेली. फायदा 935 कोटी होता तो आता तोटा 339 कोटी झाला. रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन कमी झालं पण वन टाईम लॉस 1229 कोटींचा झाला. आता विक्रीचे आकडे सुद्धा आले. आयशर मोटरचे चांगले आले. एस्कॉर्ट्सचे तेवढे चांगले आले नाहीत. टाटा मोटर्सचेही चांगले आले नाहीत. अतुल ऑटोचे आकडे चांगले आले. TVS मोटरचे आकडे चांगले आले. VST टिलर्स ट्रॅक्टर्सचे चांगले. मारुतीचे पण चांगले. इंडस टॉवरचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं आणि शिवाय इंडस टॉवर बोनस स्प्लिट या सगळ्याचा जो विचार करणार होती त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं कमिटी आम्ही नेमू आणि कमिटीकडे या गोष्टी सोपवू, त्यामुळे त्याला वेळ लागेल. झोमॅटो किंवा इटर्नलचा रिझल्ट काही फारसा चांगला नाही आणि कॉम्पिटिशनला तोंड द्यायला लागतं आहे त्यांना खूप. हे रिझल्टमुळे दिसत आहे. महिंद्राचे विक्रीचे आकडे चांगले आलेत. क्रिसिलचा रिझल्ट चांगला आला आहे. कोरोमंडलचा चांगला आला आणि वेदांताचा पण चांगला आला. क्रिसिलने 8 रुपये डिव्हिडंड दिला. कोरोमंडलने 3 रुपये डिव्हिडंड दिला. NBCCला 96 कोटीची ऑर्डर मिळाली. रेलटेलचं प्रॉफिट वाढलं. नोव्होको विस्टाचं पण प्रॉफिट वाढलं. अडाणी एंटरप्राइजेसचं प्रॉफिट वाढलं. रेव्हेन्यू कमी झाला, मार्जिन वाढलं. 1 रुपया 30 पैसे डिव्हिडंड दिला पण यांना वन टाईम गेन झाला 3,900
46 कोटींचा. चीनचा सर्व्हिस PMI 50.4 तर मॅन्युफॅक्चरिंग PMI 49 आला. स्कीपर SKIPPER स्कीपरचा रिझल्ट चांगला आला. प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं. LG बाळकृष्ण प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन मात्र LG बाळकृष्णचं कमी झालं. इन्फोसिस यॉर्कशायर बिल्डिंग सोसायटी बरोबर डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनसाठी त्यांनी करार केला. म्हणजे बिल्डिंगमध्ये जे सगळे मेंबर्स असतात सोसायटीमध्ये त्या मेंबर्सबरोबर GR इन्फ्रा NHAI कडून 4,263 कोटीची ऑर्डर मिळाली. ॲस्टर DM क्वालिटी केअर इंडियामध्ये 1.9 कोटी शेअर 849 कोटीला ते घेणार, म्हणजेच 5% स्टेक घेणार. त्याचप्रमाणे झॅगल प्रीपेड ओशन सर्व्हिसेसनी ॲस्टर DM बरोबर करार केला. बँक ऑफ इंडिया 5,000 कोटी रुपये उभे करण्यासाठी त्यांना संमती मिळाली. NCC 1,663 कोटीची ऑर्डर्स त्यांना एप्रिलमध्ये मिळाल्या. युनो मिंडा 4 व्हीलर EV पॉवर ट्रेन प्रॉडक्ट उत्पादन करण्यासाठी नवीन ग्रीनफील्ड प्लांट ते लावणार आहेत. लिटको NITCO यांना 111 कोटीची ऑर्डर टाईल्स आणि मार्बलसाठी प्रेस्टिज इस्टेटकडून मिळाली. पेटीएम कंपनीच्या आर्मनी UAEमध्ये पेटीएम अरब पेमेंट्स LLC अशी नवीन एंटिटी सुरू केली. GE शिपिंग ग्रेट शिप ऑइल फील्ड सर्व्हिसेस या आर्मचं ते व्हॉलेंटरी लिक्विडेशन करणार, त्याला परवानगी मिळाली. ॲथर एनर्जी हा जो IPO आलाय तो 1.43 वेळा भरला, तर रिटेल पोर्शन 1.78 वेळा भरला. अमेरिकेची काय होती पोझिशन ही जर बघायची झाली तर मायक्रोसॉफ्ट, मेटा हे शेअर वाढले. AI आणि क्लाउडमुळे त्यांचा रेव्हेन्यू वाढला असं त्यांनी सांगितलं. मेटा ही फेसबुक आणि इंस्टाग्रामची पेरेंट कंपनी आहे. यांची जाहिरातीमधून होणारी मिळकतही वाढली आणि त्यांनी कॅपेक्सही वाढवला. CVS हेल्थ आणि कॅरियर ग्लोबल यांचेही रिझल्ट चांगले लागले. जनरल मोटर्सनी मात्र गायडन्स कमी केला. मॅकडोनल्ड्सचा रेव्हेन्यू कमी झाला. ॲमेझॉन, ॲपल यांचे रिझल्ट कमजोर लागले. बेकारी भत्त्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त लोकांनी अर्ज केला. म्हणजे अनएम्प्लॉयमेंटचा डेटा जो आला तो वाढला, म्हणजेच लोकांची बेकारी वाढली. मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी मात्र सुधारली. स्टॅगफ्लेशन STAGFLATION स्टॅगफ्लेशनची भीती निर्माण झाली. बॉन्ड यील्ड 4.21 झालं, तर क्रूड मात्र कमी झालं, 62.56 एवढं झालं. कुठले शेअर तेजीत मंदीत? साधारणपणे रिझल्ट्स, FNOमधली पोझिशन, चार्ट आणि काही फंडामेंटल बातम्या असल्या तर. पण
बुधवारी काय झालं, बजाज फायनान्सनी सगळं जाहीर केलं, स्प्लिट, बोनस, डिव्हिडंड, पण गायडन्स चांगला दिला नव्हता म्हणून शेअर पडला. तर आता इंडस टॉवरचं काय होत आहे ते पाहायचं. इंडस टॉवर स्प्लिट, डिव्हिडंड, बोनस जे काही देणार होती ते कॅन्सल झालं, त्याच्यासाठी ते कमिटी नेमणार आहे. त्यामुळं रिझल्टकडे लक्ष देत आहे मार्केट की या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आहे ते बघायला पाहिजे आणि त्याप्रमाणे लक्ष देऊन तुम्ही इंडस टॉवरमधली पोझिशन घ्या. आणि विक्रीचे आकडे जे आले त्या विक्रीच्या आकड्यांचा विचारसुद्धा या तेजी मंदीमध्ये केला आहे. आयशर मोटर, अडाणी पोर्ट, मारुती, मॅक्स हेल्थ, मॉईल, बाळकृष्ण इंडस्ट्री, JSW इन्फ्रा, अपोलो टायर, NCC, अडाणी पोर्ट, फेडरल बँक, भारती एअरटेल, चंबळ, CESC, SML इसूझू, PNB गिल्ट, महिंद्रा अँड महिंद्रा, ICICI प्रू, इन्फोसिस, मोबिक्विक, नोव्होको विस्टा, HDFC लाईफ, इंडिगो, IOC, JSW इन्फ्रा, TVS मोटर, युनायटेड स्पिरिट्स, एशियन पेंट, VST किलर्स ट्रॅक्टर्स, एस्कॉट्स, NMDC, कारण त्यांनी लंप आणि फाईन्स दोन्हीच्याही किमती प्रत्येक टनाला 440 रुपये प्रमाणे वाढवल्या. त्यामुळे आता लंप्सच्या किमती 6440 तर फाईन्सच्या किमती 5550 एवढ्या झाल्या. KEI इंडस्ट्री आणि अमृतांजनच्या शेअरमध्ये बुधवारी हालचाल दिसली म्हणून अमृतांजनचा शेअर दिलाय. तर मंदीमध्ये मला असं वाटतंय की इंडस टॉवर मंदीमध्ये राहील, पण काय होत आहे हे तुम्ही पहा. रिझल्ट आणि स्प्लिट, बोनस याच्या दृष्टीने दोन्हीचा केलेला इंडस टॉवरनी विचार. झोमॅटो किंवा इटर्नल, फिनिक्स मिल, बंधन बँक आणि PNB हाऊसिंग, कारण PNB हाऊसिंगमधला कार्लाईल हिस्सा विकणार आहे 5% डिस्काउंटवर. तर IDFC फर्स्टमध्ये मात्र वॉर्बर पिंकस 10% स्टेक घेणार आहे म्हणून मी IDFC फर्स्ट हा शेअर तेजीत दिला आहे. व्हिडिओ करता करता मला बातमी दिसली म्हणून मी तेजीमध्ये सुरुवातीला टाकला आहे IDFC फर्स्ट, याच्यामध्ये 10% हिस्सा वॉर्बर पिंकस घेणार आहे म्हणून. तर बघूया आज काय काय होत आहे, कसं चालतं आहे मार्केट ते. पण जिओपॉलिटिकल धोका काही प्रमाणात आहेच. जिथपर्यंत शांतता प्रस्थापित होत नाही, ही युद्धाच्या आधीची शांतता आहे, काही ठिकाणची युद्धानंतरची शांतता आहे. दोन्ही प्रकारच्या शांतता आपण अनुभवत आहोत. त्यामुळे एक प्रकारचं मार्केटवर दडपण आहे. अचानक मार्केट मंदीत जात आहे, अचानक तेजीत जात आहे, लोकांचे स्टॉप लॉस जात आहेत. तर या सगळ्या वातावरणात आपल्याला सध्या ट्रेडिंग करावं लागतं आहे. पण अर्थातच जसं मैदान मिळत आहे तशा मैदानात आपण आपला गेम केला पाहिजे आणि जास्तीत जास्त
चांगलं मार्केट करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर बघूया काय काय होत आहे ते. नमस्ते.